मैत्रिणींनो, आज आपण माननीय भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी वैष्णवी वैजनाथ काळे विषय मांडते. माझा आवडता नेता राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या छाताडावर नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडावर नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, वाघ मराठी माझा. सम्मान राखितो जान झोपितो, सम्मान राखितो जान झोपितो, तुफान मातीचा राजा, सम्मान राखितो जान झोपितो, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूची गर्दन, हेच असावे एका मावळ्याचे वर्तन. ताजमहाल, ताजमहाल एका प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एक सिंहाची कहाणी आहे. आपण चीनच्या भिंतीला एक जगातील आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो. तर हे काय आहे? मला अभिमानच नाही तर गर्व आहे मराठी असण्याचा. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मराठी म्हणजे मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब. जगदंब 12 महिने 12 महिने 10 बोटे 9 ग्रह, 8 दिशा 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा, फक्त एक शिवबा. बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज घोड़े पर बैठते, बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, तलवार उठा के घोड़े पर सवार होते, झुकते सब अल्लाह के बंदे और कहते थे काश हम भी एक मराठा होते, और कहते थे काश हम भी एक मराठा होते. 1660 मध्ये शिवरायांचे काही निवडक 7 सैन्य आदिलशहाच्या अवघ्या 1500 माणसांसोबत लढले, तेही अगदी कमी वेळात, आणि त्यांनी विजय प्राप्त केला. त्या 7ही निवडक सैनिकांना माझा मानाचा त्रिवार मुजरा. मित्रांनो, तुम्हा सर्वांना तर शाहिस्तेखानाची शिवरायांनी केलेली फजिती माहीतच असेल. त्यावेळेस शाहिस्तेखानाला एक सवय होती डायरी लिहायची. तो नित्यनेमाने डायरी लिहायचा. त्या डायरीचे नाव होते शाहिस्ते गुरुजी. शाहिस्तेखानाने शिवरायांनी केल्याची हल्ल्याची घटना देखील त्यात नमूद केली होती, आणि त्याचप्रमाणे शाहिस्तेखानाने अजून एक घटना त्यात नोंदवली होती. तो जो लिहितो, शिवाजी महाराज जसे लाल महालातून परत गेले, शिवाजी महाराज जसे लाल महालातून परत गेले, तसा थोड्या वेळानंतर गोंधळ थांबला आणि त्याची बहीण त्याच्याकडे धावत धावत आली आणि त्याच बोलली, भाईजान मेरी बेटी लापता है, भाईजान मेरी बेटी लापता है, लगता है शिवा के बंदे उसे उठा के ले गए. त्यावेळेस बोट छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करून बोलला, नाही, ते शक्य नाही. शिवाजीची माणसं तिला नेणारच नाहीत, आणि जर नेणं असेल तर बेफिक्र राहा, कारण शिवाजी तिला पोटच्या लेकीप्रमाणे काळजी घेईल. अहो, कुठला हा विश्वास दुश्मनालाही शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर. खरं तर तुम्ही बोलत असाल की मी का सांगते, ही गोष्ट सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला काहीतरी घेता येईल, कारण दुश्मनालाही आपल्या राजांच्या चारित्र्यावर विश्वास होता. आजच्या भारतीय समाजात अगदी महत्वाचं आहे हे, कारण शिवाजी महाराजांसारख्या महान शूर पुरुषाचे आदर्श घेणं हे भारतीय समाजाला याची नितांत गरज आहे. आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी जगात प्रत्येक देशात म्हटलं तरी चालणार नाही, प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज इथे शिकवला जातो. अमेरिकेतील विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा हा धडा शिकवला जातो. देशात प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने सांगितला जातो, परंतु आमचं दुर्दैव आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेस आपण पाहिलं जातं शिवाजी महाराजांनी आपल्या मातीत जन्म घेतला, तरी देखील आपण किती आदर्श त्यांच्या समोर ठेवतो. बऱ्याच देशात पाहिलं जातं फक्त शिवजयंती आली त्यापुरतं आपण फक्त शिवगर्जना करणार, शिवाजी महाराज झेंडे लावणार, शिवजयंती साजरी करणार, झाला एक दिवस संपलं सगळं. असं न करता आपण शिवाजी महाराजांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.
त्याचप्रमाणे तुम्हाला याची कहाणी माहिती का? अफजल खानाचा वध करून ज्या वेळेस शिवाजी महाराज प्रतापगडावर परत आले त्यावेळेस जिजाऊने त्यांना विचारले, शिवबा अफजल खानाचे काय झाले? त्यावेळेस महाराजांनी दोन उत्तर दिले, मासाहेब अफजल खानाचा वध केला, अफजल खान मेला. त्यावेळेस जिजाऊ त्यास बोलल्या, शिवाजी महाराज शिवबा आपण अफजल खानाचे प्रेत कुठे ठेवले? त्यावेळेस ते बोलले, प्रतापगडच्या पायथ्याशी आहे मासाहेब प्रेत. त्यावेळेस जिजाऊ म्हणाल्या, शिवबा अफजल खान संपला, त्यावेळेस तो जिवंत असेपर्यंत त्याच्याशी आपले वैर होते, परंतु अफजल खान संपला, आता वैर देखील संपले, मग आपण त्याचे प्रेत तुझ्या राज्यात कोणत्या कुत्र्याने फाडले तर ते तुला शोभणार नाही. तू त्याचे सन्मानाने दफन कर व त्याचप्रमाणे तुझे विजयाचे प्रतीक म्हणून तिथे एक स्मारक बांध. शिवाजी महाराजांनी अफजल खानाची सन्मानाने दफन केले आणि त्याच ठिकाणी त्याची कबर देखील बांधली. आजही प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघा, अफजल खानाची कबर अजूनही आहे तिथे. प्रत्येक वेळेस आपण शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून जर पुढे चालत राहिलो तर निश्चितच आपण आपल्या जीवनात कुठेतरी यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे मी माझ्या 2 शब्दात पूर्णविराम देते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा करते. परंतु शेवटी जाता एक म्हणू इच्छिते, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, सगळ्याशिवाय नमन नाही आणि शिवराय सोडून आम्ही इतर कोणासमोर झुकत पण नाही. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद.